आज आपण बनवतोय व्हेज कोफ्ता करी। हे पहा, आज आपण व्हेज कोफ्ता करी बनवलेली आहे। छानपैकी चटपटीत झणझणीत अशी कोफ्ता करी आपली तयार आहे। आता ह्याचे साहित्य आणि कृती बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवतोय मिक्स व्हेज कोफ्ता करी। त्याच्यासाठी आपण इथं भाज्या घेतलेल्या आहेत। एक वाटी मटर दाणे घेतलेले आहेत, छोटी वाटी घेतली आपण। छोटी वाटी मटारचे दाणे घेतलेत, फ्लॉवर घेतलाय, शिमला मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथं आपण मेथी बारीक चिरून घेतली आणि इथं आपण एक दुधी भोपळा साल काढून किसून घेतलेला आहे एक वाटी। तर आता आपण बघा ह्या दुधी भोपळ्यामध्ये ह्या भाज्या सगळ्या टाकतोय। आता आपला मिक्स व्हेज कोफ्ता आहे म्हणल्यानंतर आपल्याला सगळ्या भाज्यांपासून कोफ्ता बनवायचा आहे हा। तर हा पहा, आपण चिरलेली मेथी टाकतोय। इथं थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आपण, ती टाकणार आहे। तर हे पहा मंडळी, इथं आपण आता चिरलेली कोथिंबीर टाकतोय। आता ह्या ज्या भाज्या आहेत, मटर आहे, शिमला मिरची आणि फ्लॉवर, मी काय केलं, गरम पाणी केलं आणि गरम पाण्यातून मीठ टाकून थोड्याशा भाज्या मी वाफवून घेतलेल्या आहेत। कारण आपल्याला आता कोफ्ते करायचे, तर त्याच्यासाठी कुठली भाजी कच्ची नकोय, साधारण थोडीशी तरी मऊसर भाजी पाहिजे आपल्याला म्हणून। आणि भोपळा काय शिजवायची गरज नाही लागत आहे मंडळी, त्याच्यामुळे भोपळ्याची साल काढून मी भोपळा किसून घेतलाय। भोपळ्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवले, म्हणजे समजा एक मोठी वाटी भोपळा असेल आपला किसलेला भोपळा, तर आपण छोट्या वाटीतून बाकीच्या भाज्या घ्यायच्या। आणि हा मिक्स व्हेज आहे म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाज्या घेऊ शकता। गाजर आहे, आपले फरसबी आहे, किंवा तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। आता पहा, ह्याच्यामध्ये आपण ही लाल मिरची पावडर कलरची आणि तिखट मिरची पावडर आहे ते टाकतोय। खूप छान होतात कोफ्ते आणि खूप छान ह्याची करी पण, करी मसाला पण मी दाखवते। आता हे कोफ्ते झाले की करी मसाला दाखवते। हा आपला धणे जिरे पावडर आहे आणि हा एक अर्धा चमचा गरम मसाला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जसे आपल्याला आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे। हे पहा, थोडंसं आपण मीठ पण टाकूया। तर हे असे ह्या सगळ्या भाज्या आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतोय। अशा प्रकारे हे संपूर्ण सगळा मसाला आणि सगळ्या भाज्या आपण मिक्स केलेल्या आहेत। आता आपण एक काम करायचंय, आपल्याला लागेल तसं आपण बेसन पीठ टाकायचंय। तर हे पहा मंडळी, आपण आता बेसन पीठ टाकतोय। एक अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे एक 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडासा आपण ओवा टाकतोय। ओवा मी हातावरती चांगला चोळून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करायचं आणि ह्याचे कोफ्ते करायचे। हे पहा, आपण आता कोफ्त्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। हे पहा, आपण चण्याचं पीठ घातलेलं आहे, बेसन पीठ घातलंय, थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आपण। आता हे थोडंसं आपण हाताला तेल लावून घेतलंय। आता हे तेलावरती आपण कोफ्ते करणार आहे। तुम्ही गोल करा किंवा असे लांबट करा। हे पहा, असे आपल्याला कोफ्ते करून घ्यायचे। आता आपण थोडासा इथे मी मैदा घेतलेला आहे, त्या मैद्यामध्ये हे घोळवायचं आहे आपल्याला। आणि आपण आता तेलामध्ये, इथं तेल तापत ठेवलेलं आहे, तेलामध्ये आपण आता हे कोफ्ते छानपैकी तळून घेणार आहे। तेल चांगलं तापवून घ्यायचंय आणि कोफ्ता टाकला आपला की तेल गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे। आता आपण दुसरा कोफ्ता करतोय। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला भरपूर असे कोफ्ते तळून घ्यायचे। तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कोफ्ते तळून घ्यायचे। छानपैकी आपले तळले गेलेत, कुठलीही भाजी बाहेर आलेली नाहीये किंवा पसरलेला नाहीये तेलामध्ये कोफ्ता आपला। तर तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही करून घेऊ शकता।
फक्त जे दुधी भोपळ्याचं पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपल्याला बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकायचंय. थोडंसं तुम्ही अंदाजानेच बघा, म्हणजे पाणी दुधी भोपळ्याला जास्ती सुटतं तर त्या प्रमाणात आपल्याला बेसन पीठ पण लागतं. तर त्याच्याप्रमाणे बघा तुम्ही बेसन पिठाचा वापर करा. हे पहा, मीडियम गॅसवरती आपण छानपैकी कोफ्ते तळून घेतले. आता हे सगळे कोफ्ते मी करून घेते आणि मग आपण करी करणार आहे. त्या करी मसाल्याला जो मसाला लागतो तो मी दाखवते. हे पहा मंडळी, छानपैकी आपले आता कोफ्ते तळून झालेले आहेत. मिक्स व्हेज कोफ्ते करतोय आज आपण. तर थोडंसं जरा आपण जेव्हा दुधी भोपळा किसून घेणार आहे त्यावेळेस थोडंसं लक्ष द्या. दुधी भोपळा किसल्यानंतर त्यातलं थोडंसं पाणी एकतर काढून टाका, किंवा जर तुम्ही पाणी नाही काढलं तर त्याच्यामध्ये बेसन पीठ आपल्याला बसेल एवढं घालावं लागतं. नाहीतर मग ते काय होतंय, मिश्रण भज्यासारखं होतं. तर तसं होऊन देऊ नका. जेवढं आपला चणा डाळीचं पीठ बेसन पीठ जेवढं बसेल तेवढं आपण घालायचं आणि मग कोफ्ते वळायला घ्यायचे. हे पहा, आता इथं मी गोल नाही केले, लांबट गोल केलेले आहेत. सगळ्या भाज्या आपल्या, आता हे पौष्टिक म्हणायला काहीच हरकत नाही आहे बरं का. सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. फ्लावर आलाय, मटर आलेत, मेथी आलेली आहे, सिमला मिरची आलेली आहे, प्लस आपला दुधी भोपळा पण आपण टाकलेला आहे. अशा प्रकारे आपले आता कोफ्ते तळून झालेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे पहा, अशा प्रकारे आपण कोफ्ते करून घेतलेत. आता आपण ह्याच्या करीसाठी जो मसाला लागतो तो दाखवते मी. तर हे पहा, आपल्याला जे आता कोफ्ता करीसाठी मसाले पाहिजेत ते मी इथं दाखवते तुम्हाला. इथे 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आपण. इथं लसूण सोलून घेतलेला आहे. लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या आहेत. इथं छोटे 2 कांदे आपण चिरून घेतलेले आहेत. इथं दही घेतलेलं आहे 1 अर्धी वाटी. आणि इथं आपण सगळे गरम मसाले 10 ते 15 मिनिटासाठी भिजत घातले होते. आता ह्याच्यामध्ये मी दाखवते. हा जो आहे, ह्या बेडगी मिरच्या होत्या 2 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आपण. हे काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत 5 ते 6. धणे घातलेत आपण थोडेसे, बडीशेप घातलेली आहे, तीळ घातलेले आहेत, लवंग घातले, दालचिनी आहे 4 लवंग आहेत, 2 दालचिनीचे तुकडे आहेत, 1 हिरवा वेलदोडा आहे, 1 काळा वेलदोडा आहे, थोडंसं जिरं पण आहे. आणि अशा प्रकारे, आणि तीळ, सफेद तीळ घातलेत आपण. अशा प्रकारे हा गरम मसाला आपण आता भिजत घातलेला आहे. कोमट पाणी करून घेतलं आपण आणि कोमट पाण्यामध्ये हे मसाले आपण भिजत घातलेत. आता मसाले आणि मिरची का भिजवायची, तर आपल्याला जेव्हा मिक्सरला आपण बारीक करतो त्यावेळेस ह्याची म्हणजे एकदम बारीक पेस्ट होते. आपल्या कांदा आणि लसूण आल्याबरोबर ह्याची पण पेस्ट एकदम बारीक होते. तर ह्याच्यासाठी आपल्याला, आणि इथे 1 टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे. आता ह्या टोमॅटोची आपण प्युरी करून घेणार आहे. टोमॅटो आपण मिक्सरला बारीक करून त्याची प्युरी करणार आहे. अशा प्रकारे आता हे 15 ते 20 मिनिटासाठी आपले मसाले छानपैकी भिजलेले आहेत. हे पहा, दगडफूल पण आहे आपलं ह्याच्यामध्ये. हे पहा, 1 काळा मसाला वेलदोडा आहे. तर हे असं भिजलेले आहेत. आता आपण हे गाळणीने गाळून घेणार आहे आणि मग आपण मसाले बारीक करणार आहे. तर आता सध्या आपण हा कांदा भाजून घेऊया. थोड्याशा तेलावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला कांदा भाजत आलेला आहे. आपण आता हे जे लसूण घेतलाय तो टाकलाय आणि हे जे आलं आहे ते आलं टाकलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. थोडासा लसूण आपल्याला मऊ होऊन द्यायचा आहे. तोपर्यंत आपण हे जे मसाले आपण भिजत घातलेले आहेत ते मसाले गाळणीने गाळून घेऊया. तर हे पहा, अशा प्रकारे आपण सगळे मसाले गाळणीतून गाळून घेतलेले आहेत. पूर्ण पाणी काढून घेतले आपण मसाल्यांचं. आता आपण मिक्सरला टाकूया. हे पहा, आता इकडे आपला कांदा पण छानपैकी भाजला गेलाय. आता कांदा पण आपण मिक्सरला घेणार आहे. आता आपण कांदा टाकूया मिक्सरला. कांदा
लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा आहे, आपण भाजून घेतलाय. थोडीशी आपण कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेत आपण. आता हे आपण मिक्सरला सगळं वाटून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे आपला मिक्सरमध्ये आपण मसाला काढून घेतलेला आहे. आता आपण ह्याची करी करायला घेऊया. तर इथे पहा, आपण तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकणार आहे. जिरे टाकतोय आपण, मोहरी टाकलेली आहे, 1 अर्धा चमचा हळद टाकली, हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा. आता हे जे आपण वाटण करून घेतले हे वाटण आपण टाकणार आहे. आता आपण हा मसाला छानपैकी परतून घेणार आहे. त्याच्या आधी आपण इथं लाल मिरची पावडर घेतली कलरची, ते टाकतोय. आणि हा आपला घरगुती मसाला आहे अर्धा चमचा, तो टाकलाय. आणि आता आपण हा मसाला तेलामध्ये, तेल आणि बटरची फोडणी दिलेली आहे आपण ह्या मसाल्याला. छानपैकी आपल्याला खरपूस असा परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकतोय. 1 टोमॅटो जे आपण मिक्सरला बारीक केलं होतं ते टाकतोय. ते टोमॅटो पण आपल्याला छानपैकी आता हे मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि थोडं परतून घ्यायचं 5 मिनिटासाठी. आता 1-2 चमचे आपण दही टाकणार आहे त्याच्यामध्ये. दही जास्त आंबट नाही आहे आपलं, जास्त आंबट दही टाकायचं नाही आहे आपल्याला. हे पहा, 2 चमचे आपण दही टाकलं आहे. आता हे पण आपण छान परतून घेऊया. छानपैकी आता हा कोफ्ता करीचा जो मसाला आहे आपला, तो करी मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण थोडंसं पाणी आणि मीठ टाकणार आहे. आपण कोफ्त्याला मीठ टाकलंय त्याच्यामुळे करीला आपण थोडंसं जपूनच मीठ टाकायचं. आता आपण पाणी टाकूया. तर हे पहा, अशा प्रकारे आपली कोफ्त्याची करी तयार आहे. जास्ती आपण पातळ करायची नाही आणि जास्ती घट्ट पण करायची नाही. छानपैकी अशी तरी आपली तयार आहे कोफ्त्याची करी. तर हे पहा, आपण आता हे किचन किंग मसाला आहे अर्धा चमचा, तो टाकलेला आहे. तो सुद्धा मसाला आपण छानपैकी असा मिक्स करून घेणार आहे. हे पहा, आता आपला किचन किंग मसाला पण आपण छानपैकी असा मिक्स करून घेतलाय. आता आपण आता फ्रेश क्रीम म्हणजे आपल्या दुधावरची साय आहे थोडीशी, ती साय टाकूया ह्याच्यामध्ये. हे पहा, छानपैकी आपण आता ही साय पण मिक्स करून घ्यायची ह्या करीमध्ये. सॉरी मंडळी, तरी सारखा शब्द येतोय तोंडात माझ्या. आपण आज कोफ्ता करी करतोय. आपण आता थोडीशी दुधावरची साय टाकूया त्याच्यामध्ये. फ्रीजला ठेवल्यामुळे थोडीशी घट्ट झाली साय. आता ही साय आपण छानपैकी अशी मिक्स करून घेऊया.
अशा प्रकारे आपली कोफ्त्याची करी तयार आहे। आता आपण सर्व करूया। प्रकारे आपण आता कोफ्ते सर्व करतोय। हे पहा, आपण ह्या कढईमध्ये कोफ्ते काढून घेतले। आता वरून जे आपण ही करी जी केलेली आहे कोफ्त्यासाठी, ती करी अशी टाकायची आहे आपल्याला। आता एक मंडळी लक्षात ठेवा, आपल्या करीमध्ये कोफ्ते नाही टाकायचे, कारण काय होतं, ज्यावेळेस आपल्याला जेवायचं आहे त्याच वेळेस आपण कोफ्ते टाकायचे आणि वरून ही करी घ्यायची। कारण खूप वेळेला काय होतं, जे कोफ्ते आहेत ते कोफ्ते आपले मग करीमध्ये विरघळ म्हणजे असे मऊ होतात खूप, आणि मग ते खाण्याला काही मजा येत नाही। मग त्याच्यासाठी आपण सर्व करताना आधी कोफ्ते घ्यायचे आणि मग ही करी घ्यायची वरून। हे पहा, अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होते बरं का। अशा प्रकारे आपली आता व्हेज कोफ्ता करी तयार आहे। करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।